आयडिया सारेगमपा लिटिल चॅम्प्सचं हे दुसरं पर्व आणि ह्याच पर्वाचा आज रंगतोय अंतिम सोहळा, म्हणजेच आयडिया सारेगमपा लिटिल चॅम्प्सची महाअंतिम फेरी. तुम्ही निवडलेल्या टॉप 5 लिटिल चॅम्प्स मधून आज घोषित होणार आहे या पर्वाचा लिटिल चॅम्प. थोड्याच वेळात सुरू होणाऱ्या या महाअंतिम फेरीची सगळी तयारी जवळजवळ होतच आली आहे आणि काही क्षणातच सुरू होईल या पर्वाचा अंतिम सोहळा. 6 महिन्यांपूर्वी आयडिया सारेगमपा लिटिल चॅम्प्सचं हे दुसरं पर्व सुरू झालं. महाराष्ट्रातल्या अनेक शहरांतून अनेक छोट्या स्पर्धकांनी यात भाग घेतला. मग या मुलांमधून निवडले गेले पहिले 106 स्पर्धक. ऑडिशनच्या पुढच्या फेरीसाठी मग या 106 जणांनी मुंबई गाठली. ऑडिशन झाल्या आणि त्यातून निवडले गेले अंतिम 28 स्पर्धक आणि मग सुरू झाले आयडिया सारेगमपा लिटिल चॅम्प्सचे यंदाचे पर्व. आणि 28 लिटिल चॅम्प्स सज्ज झाले स्टेजवर जाण्यासाठी. मग सुरू झाले आयडिया सारेगमपा लिटिल चॅम्प्सचे एपिसोड. 6 महिन्यात झालेल्या या स्पर्धांमध्ये राहुल दादा आणि स्वप्नील दादा यांचे सतत मार्गदर्शन मिळत गेले. हे दोघं परीक्षक म्हणून समोर होतेच, पण त्यांच्या जोडीला संगीत क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांची पण विशेष उपस्थिती होती. फक्त संगीतातलेच नाहीत तर अगदी बाबासाहेब पुरंदरे, सुलोचना चव्हाण, रामदास पाध्ये अशा अनेक मोठ्या मोठ्या मान्यवरांचेही आशीर्वाद या सगळ्या लिटिल चॅम्प्सना मिळाले. या सगळ्यांचा आशीर्वाद, परीक्षकांचे मार्गदर्शन आणि तुम्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद घेत घेत पुढे निवडले गेले 5 सर्वोत्तम लिटिल चॅम्प्स. अर्थातच टॉप 5 फायनलिस्ट. मला खूप आनंद होतो की कुठलीही काय म्हणतात त्याला, कुठली पळवाट न करता मुलं लाईव्ह तिथे परफॉर्म करतात. आपल्या म्युझिशियन्स बँड बरोबर आपण म्युझिशियन्स टीम वाढवतो नेहमी. 16 जणांची टीम असते. खूप एकत्र येऊन खूप चांगलं एक फेस्टिव्ह वातावरण असतं तिथे. कॉम्पिटिशन मला वाटतं संपलेली असते. तिथे परफॉर्मन्स असतो आणि एक ज्या मुलांनी या सगळ्या पर्वामध्ये भाग घेऊन एक 6 महिने 8 महिने जे शिकलेलं असतं ग्रूमिंग जगत, ही मला वाटतं ती एक्झिक्यूट करण्याची बेस्ट वेळ असते तिकडे. निवडून आलेल्या टॉप 5 लिटिल चॅम्प्स मध्ये होती मुंबईची आदिती आमोणकर आणि वेदा नेरुरकर, तर पुण्याची शरयू दाते आणि शुभम खंडाळकर, आणि कराडचा पद्मनाभ गायकवाड. आणि याच 5 जणात आज रंगणार आहे आयडिया सारेगमपा लिटिल चॅम्प्सची महाअंतिम फेरी. मुळात इलेक्ट्रॉनिक्सची आवड असलेली टॉप 5 मधली एक लिटिल चॅम्प्स अदिती आमोणकर. दादरला पारसी कॉलनीत राहणाऱ्या आमोणकर डॉक्टरांची टेक्नोसॅव्ही मुलगी. अभ्यासात हुशार, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हुशार, तशी गाण्यातही. अदिती अगदी लहान असल्यापासून म्हणजे अगदी 1.5-2 वर्षाची असल्यापासून तिला असं आम्हाला वाटायचं की ती गाण्यावर म्हणजे अतिशय मन लावून गाणं ऐकते किंवा छान त्याच्यावर तालात तिचा रिस्पॉन्स असतो. निरनिराळ्या कॅसेट तिला ऐकायला आवडायच्या. म्हणून तेव्हा अशी छोटी बालगीतं, बडबड गीतं अशा ह्याच्यातनं तिने सुरुवात केली. आणि घरी आमच्या सगळ्यांना साधारण म्हणजे आदितीचे आजी आजोबा वगैरे सगळ्यांना म्हणजे दोन्ही बाजूचे गाणं प्रचंड आवडतं. आणि तिच्या दोन्ही मावश्या सुद्धा संगीत विशारद आहेत, म्हणजे अवंतीची आई आणि माझी मोठी बहीण. त्याच्यामुळे गाण्याचं वातावरण तसं घरी आहे. मी स्वतः शिकलेली नाहीये गाणं, पण आवडतं आम्हाला दोघांनाही. आदिती बरोबरच मुंबईतून अजून एक लिटिल चॅम्प टॉप 5 मध्ये आली, बोरिवलीची पॉप स्टार वेदा नेरुरकर. अगदी म्हणजे तिच्या जन्माआधीपासूनच घरचं वातावरण खेळीमेळीचं आणि संगीताचंच होतं. एक साधारण 1-1.5 महिन्याची असताना ती कधी अशी चुळबुळ करायची किंवा रडायला लागली की आम्ही भीमसेन जोशींची कॅसेट लावायचो, क्लासिकल त्याचे कॅसेट, आणि ती लावली की आपली गप्प शांत ऐकत बसायची. आणि तेव्हा आम्हाला असं जाणवलं की बा हिची ओढी संगीतामध्येच आहे आणि मग पुढे आपल्याला तिला संगीतामध्येच करिअर करायचं.
आदिती आणि वेदा बरोबर टॉप 5 मध्ये आली एक सासूबाई. पुण्याची शरयू दाते. तिचा जन्म जेव्हा झाला, जेव्हा आम्ही तिला पहिल्यांदा गाणं म्हणून दाखवलं, तेव्हा तिने इतक्या शांतपणे ते गाणं ऐकलं, तिने आनंद घेतला. तर याचा आम्हाला खूप आनंद झाला की तिला गाणं मनापासून आवडत आहे. कोथरूड भागात राहणारी एक खूप गोड आणि अल्लड मुलगी, जी या पर्वातली सगळ्यात छोटी चॅम्प होती. अगदी लहान असल्यापासून म्हणजे मी रियाज करत असताना ती अगदी बाजूला झोपायची आणि जेवढा वेळ मी रियाज करते तेवढा वेळ ती शांत झोपून जायची. जनरली बाळ आवाज आला की उठतात, पण ती जेवढा वेळ गाणं सुरू आहे तेवढा वेळ ती शांतपणे झोपायची. आणि बोलायला लागली तेव्हापासून ती छान गायला लागली. म्हणजे सगळी मी जी गाणी गायची कार्यक्रमात किंवा ज्या बंदिशी मी गायची त्या तिला आपोआप यायच्याच. म्हणजे मला वेगळं शिकवायला लागायचं नाही. आणि छान सुरात प्रत्येक त्या गाण्याचे बारकावे तिच्या गळ्यातनं आपोआप निघायचे. शरयू बरोबरच पुण्याहून अजून एक लिटिल चॅम्प टॉप 5 मध्ये आला. बल्लवाचार्य शुभम खंडाळकर. शास्त्रीय संगीतातलं आपल्या सध्या भारतातलं जे सर्वात चांगलं गाणं आहे त्या गाण्याची छाया आमच्या घरावर खूप छानपैकी आहे. त्यामुळे त्याच्यावर छान असे संस्कार झालेत गाण्याचे. मग त्याच्यात आम्ही असं कुठला आमचा हट्ट नसतो की ह्याच प्रकारचं गाणं ऐकलं पाहिजे, त्याच प्रकार सर्व प्रकारचं. मग त्याच्यात पण मूळ मात्र शास्त्रीय संगीत. अशा वातावरणात तो वाढलाय. आणि जी गाण्यातली महत्वाची जी शिस्त असते, म्हणजे गाण्यात आपल्याला जे चांगलं गाणं आपल्याला मांडायचं ती शिस्त आम्ही त्याच्यात खूप चांगल्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत. मुंबईतून 2, पुण्यातून 2 तर कराडातून आला एकमेव लिटिल चॅम्प पद्मनाभ गायकवाड. मुळात त्याचे आजोबा तो महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि थोर गुरु शिष्य परंपरेतले सत्पुरुष होते त्याचे आजोबा. आणि त्यांचं 3.5 एकरामध्ये मोठं मंदिर आहे वसंतगडला. आणि त्या मंदिरामध्ये सकाळी काकड आरती, दुपारचं भजन, संध्याकाळी हरिपाठ, शेजारती असं नित्यनेम चालू असल्यामुळं सकाळ संध्याकाळ त्याच्या कानावर अभंग, त्यानंतर आरती, ओव्या हे कायम पडत असतात. त्याच्या आजोबांचे कीर्तन वगैरे पडत असतात. त्यामुळं बालपणापासूनच त्याच्यावर संस्कार होत गेले. ते कुणी पायलट म्हणा तर कुणी छोटा मावळा, पण आता मात्र तो आहे आपला 5वा लिटिल चॅम्प. खट्याळ, मस्तीखोर, गोड असा चंचल पदुकल्या. मुळातच संगीताचं वातावरण घरामध्ये. आणि माझा व्यवसाय रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बाहेरून येणारे जे कलाकार आहेत ती गाणी गात असतात. हा लहानपणापासून अगदी 1.5 वर्षाचा असल्यापासून तो स्टुडिओतच खेळायचा. त्यामुळं कायम गाणं तिच्या कानावर पडत गेलं आणि त्याचे कान तयार होत गेले. आणि मी संगीत शिक्षक म्हणून 4 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे माझ्याकडून ही संगीत विशारद आहे, तिच्याकडून असं संगीताचं तिने ऑटोमॅटिकली त्याला बेस मिळत गेला. हे 5ही फायनलिस्ट आता सज्ज होत आहेत आजच्या महाअंतिम फेरीसाठी. मेकअप झाला, कपडे घातले की एकदम तयार.